फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साध्या मशनीवरती साडीला फॉल कसा लावायचा। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। सर्वप्रथम आपण ब्लाउज पीस सेपरेट काढून घ्यायचा। पदराचा आणि दुसऱ्या साईडचा एंड अशा पद्धतीने कापून घ्यायचा। नंतर फॉलला इस्त्री मारून घ्यायची। सर्वप्रथम आपण पदराचा साईडचा भाग आहे त्याला अशा पद्धतीने फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची, किंवा इथे डायरेक्ट लेस वगैरे असते तर आपल्याला फोल्ड करायला लागत नाही। नंतर फॉल लावायचं त्या साईडने आपण घ्यायचं आहे। अगोदर अशा पद्धतीने दुमडून घ्यायचं। फोल्डिंग झाल्यानंतर आपण फॉल लावणार आहोत। फॉल लावताना आपल्या साडीचे दोन्ही काठ सेम असतात, तेव्हा आपण कन्फ्यूज होऊन जातो की कोणत्या साईडने फॉल लावायचा। तर साडी उलटी ठेवायची आहे। साडीची उलटी बाजू ही आहे आणि मशीनच्या आउट साईडने अशा पद्धतीने ठेवायचं, म्हणजे आपण त्या साईडने फॉल लावायचा आहे। अशा पद्धतीने आपण घ्यायचं नाही, तर या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे। मशीनच्या आउट साईडने साडी आपली उलट्या बाजूने असेल। नंतर आपल्याला इथे किती सोडायचं आहे अंतर फॉल लावण्यासाठी, तर इथे मी अंतर सोडते 10 इंच। अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग झाल्यानंतर तिथे आपण फॉल लावायला घ्यायचा। अशा पद्धतीने फॉलचे दोन्ही एंड व्यवस्थित कापून घ्यायचे आहेत। फॉल लावताना अर्धा इंच आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि नंतर फॉल लावायला सुरुवात करायची। फॉल आपला समोरच्या बाजूने दिसला नाही पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला फॉल लावायचा आहे। थोडासा काठ इकडनं दिसला तरी चालेल, पण फॉल समोरच्या बाजूने दिसला नाही पाहिजे। एकदम काठाला शिलाई मारायची, एकदम लहान शिलाई घ्यायची, 1 किंवा 2 नंबरची। त्याच पद्धतीने आपण सर्व फॉल लावून घ्यायचा आहे साडीला। जेव्हा फॉल संपतो तेव्हा पण आपण इथे अर्धा इंच फोल्ड करून शिलाई मारायची आहे आणि नंतर शेवटला ओव्हरलॉक करायचा आहे। अशा पद्धतीने आपण फॉल लावून झालेला आहे। नंतर आपल्याला हात शिलाई करायची आहे। त्यासाठी इथे मी रजिस्टर घेतलेला आहे, तुम्ही इथे
रायटिंग पॅडसुद्धा घेऊ शकता. अशा पद्धतीने मांडीवर ठेवायचं आहे. नंतर त्याच्यावरती साडी ठेवायची अशा पद्धतीने आणि नंतर आपण हातशिलाई करायला सुरुवात करायची आहे. सुईमध्ये 2 दुप्पट धागा भरून घ्यायचा आहे. खोलच्या साईडने आपल्याला टाका मोठा घ्यायचा आहे आणि समोरच्या बाजूने टाका घेताना एकदम लहान टाकायचा आहे. यामुळे समोरून टाके दिसणार नाहीत. संपूर्ण साडीला हातशिलाई करून घ्यायची आहे. तर मी एका साडीचे फॉल लावण्याचे 50 रुपये घेते. तुम्ही फॉल लावण्याची शिलाई किती घेता मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने आपण सर्व साडीला हातशिलाई केलेली आहे. बघू शकता इथे एकही क्रीज दिसत नाही किंवा हातशिलाई सुद्धा समोरच्या साईडने दिसत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.